नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू आहे का? आणि आता ई-KYC बद्दल बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न आहेत, शंका आहेत आणि ई-KYC बद्दल आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत. आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये बाकी आहे आणि आज वितरण आहे का, असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि लाडक्या बहिणींना असलेले सगळे प्रश्न म्हणजे ई-KYC बद्दल आणि फेब्रुवारी हप्त्याबाबत आणि अन्य काही समस्या ज्या आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ, तर सर्वांनी आठवणीने हा व्हिडिओ सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. काय आहे बघा लाडक्या बहिणींचे प्रश्न. तर आज वितरण सुरू आहे का? तर बघा 28 तारखेला वितरण सुरू झालेले आहे, म्हणजे 28, 29, 30 रविवारीसुद्धा वितरण सुरू होते आणि आज आहे मंगळवार, तर आजही वितरण सुरू आहे. याचे उत्तर आहे हो, आजही वितरण सुरू आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही, ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण आहे त्यांना जानेवारीपर्यंत हप्ते आलेले आहेत. आता अशा लाडक्या बहिणींना समजा फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही तर येईल ताई, काळजी करू नका. कारण मला कमेंट आलेले आहे ताईंच्या की मला आला नाही फेब्रुवारी हप्ता, असं ताईंचे कमेंट आहे. आता सगळ्याच कमेंट यामध्ये आपण दाखवू शकत नाही, त्यामुळे कारण काय होतं, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. त्यामुळे सर्व ताईंच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ताई काळजी करू नका. जर तुम्हाला फेब्रुवारी हप्ता आलेला नसेल तर येईल. आणि बघा सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे का? तर बघा मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, अमरावती आणि पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, उपनगर, उल्हासनगर वगैरे सर्व ऑलमोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण हे सुरू आहे. त्यामुळे काही बहिणींना समजा फेब्रुवारीचा हप्ता जर आलेला नसेल तर येईल, काळजी करू नका. कारण की आजही वितरण हे सुरू आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत तुम्हाला ज्यांना हप्ता राहिलेला आहे त्यांना हप्ता नक्की येणार. पण तुम्हाला हप्ता आला की मला आठवणीने कमेंट करा. व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल आणि व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजा तोपर्यंत जर हप्ता आलेला असेल तर कमेंट मला आठवणीने करा ताई. आणि काही ताईंची कमेंट काय आहे, काही ताईंना काय प्रश्न आहेत की ई-KYC केली तरी हप्ता आला नाही. तर हो, तुमची ई-KYC जर पूर्ण असेल, बरोबर केलेली असेल तर तुम्हाला हप्ता येईल. कारण की काही बहिणींना उशिराने हप्ते यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे काळजी नका करू. पण तुम्हाला जेव्हाही उशिराने आज हप्ता आला तर कमेंट करा मला आठवणीने. आणि बघा ज्या ताईंनी उशिरा म्हणजे फेब्रुवारीमध्ये ज्या ताईंनी ई-KYC केलेली आहे तर त्यांनासुद्धा आता फेब्रुवारीचा हप्ता हा मिळत आहे. त्यामुळे काळजी नका करू, चिंता करू नका. ज्यांची ई-KYC त्यांनी दुरुस्ती केलेली आहे, म्हणजे ई-KYC चुकलेल्या बहिणींनी जर त्यांची ई-KYC बरोबर केलेली आहे, दुरुस्त केलेली आहे, तर त्या लाडक्या बहिणींचे हप्ते हे कुठेही जाणार नाही. त्याहूनही महत्त्वाचं, आता ज्या बहिणींना ई-KYC ज्यांनी पूर्ण केलेली आहे, बरोबर केलेली आहे, तरी पण जर अशा लाडक्या बहिणींना हप्ता आला नसेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे की तुम्ही तुमचे बँक खाते चेक करा. तुमचे बँक खाते चेक करा, म्हणजे बँकमध्ये तुम्हाला स्वतःला जावं लागेल. तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल की बँकमध्ये तुम्हाला जाऊन तुमचे बँक खाते तुम्ही चेक करा. तुमची बँक खात्याची ई-KYC पूर्ण आहे का?
तुमचं जे आधार तुमच्या ज्या बँकेला लिंक आहे ते तुमचं बँक खातं अपडेटेड आहे का ते चेक करा, म्हणजे तरच तुम्हाला हप्ता येईल. कदाचित तुमची ई-KYC बरोबर असेल, तुमची ई-KYC तुम्ही बरोबर दुरुस्त केलेली असेल, तरीसुद्धा तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर तुमचे बँक खाते जाऊन चेक करा. त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल, तुमचं बँक खातं अपडेट करावं लागेल. तिथे जाऊन तुम्ही सर्व विचारपूस करा. तुमची बँक खात्याची ई-KYC पूर्ण आहे का ते तुम्ही पूर्ण चेक करा, चौकशी करा आणि मग नंतर तुम्हाला हप्ता नक्की येणार. दुसरे महत्त्वाचे म्हणजे की ज्या बहिणींचे म्हणजे सर्व बरोबर आहे परंतु तरीसुद्धा हप्ता आलेला नाही, तर अशा बहिणींनी काय करायचं आहे, तर तुमचे DBT जे आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जेव्हा तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेतात तेव्हा तुमचं DBT हे ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि ते दर महिन्याला अपडेट असलं पाहिजे. जर तुमचे DBT हे ॲक्टिव्ह नसेल, अपडेटेड नसेल, तरीसुद्धा तुम्हाला कदाचित हप्ता येणार नाही, जरी तुमची ई-KYC बरोबर असली तरी. त्यामुळे ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी हे सर्व चेक करा. हां ताई, तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे का, तुमचे DBT अपडेटेड आहे का हे आठवणीने चेक करा, म्हणजे तुम्हाला जर हप्ता तुमचा चुकून राहिला असेल तर तो तुमचा हप्ता नक्की तुम्हाला तुमच्या बँकेत जमा होईल. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कोणत्या? तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे का आणि अपडेट आहे का, आणि दुसरं म्हणजे तुमचे बँक खाते ई-KYC आहे का आणि अपडेटेड आहे का. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-KYC. तुम्हाला माहीत आहे का, आज ई-KYCसाठी शेवटची तारीख आहे 31 मार्च. आज आहे 31 मार्च. तर आज दिवसभरात तुमच्यासाठी वेबसाईट ही सुरू आहे. ज्यांची ई-KYC राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर ताबडतोब आज ई-KYC पूर्ण करून घ्या, तुमची ई-KYC दुरुस्त करून घ्या. जर तुमची ई-KYC चुकलेली असेल तर लवकरात लवकर आज तुमची ई-KYC दुरुस्त करा, कारण की आज आहे शेवटची तारीख, आज आहे शेवटची मुदत. 31 मार्चपर्यंत तुम्हाला मुदत होती, वेबसाईट सुरू होती. आता उद्या ही वेबसाईट बंद होणार. त्यामुळे लाडक्या बहिणी, तुम्ही हे सगळ्यात महत्त्वाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. हां, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी या वेबसाईटवर ई-KYC करू शकत नाही, म्हणजे जसे की उदाहरणार्थ ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत, अविवाहित आहेत, अशा ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत आणि अशा लाडक्या बहिणींची काही कारणांमुळे म्हणजे काय, तर तुमचे जसे की कागदपत्र नाही किंवा तुमच्याकडे काही सर्टिफिकेट्स नाही, जसे की मृत्यू प्रमाणपत्र वगैरे, असे अनेक कारणे आहेत. तुमचे असे अनेक कारणांमुळे जर तुमची ई-KYC राहिलेली असेल तर मला आठवणीने कमेंट करा. अशा सगळ्या बहिणी मला आठवणीने कमेंट करा, म्हणजे त्यावर मी तुमच्यासाठी पुन्हा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. तर लाडक्या बहिणी सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना आठवणीने शेअर करा. हां, कारण की या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे की जी सगळ्या लाडक्या बहिणींना अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. आणि माझ्या बहिणी, माझे फेसबुक पेज फॅमिली, माझी यूट्यूब फॅमिली, माझी संपूर्ण ऑनलाईन फॅमिली, जर तुम्ही पुन्हा नव्याने माझा व्हिडिओ बघत असाल, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना आठवणीने शेअर करा.